उकम्याला दाबायची, फाटली गोधडी असायची आणि पाऊस गळत असताना ती गोधडी भिजायची, मध्येच उठावं लागायचं. असं सफराचं घर होतं की त्याच्यावर उंदरं असायची, जेवणाच्या ताटात सुद्धा कचरा पडायचा. असं घर होतं की त्या घरात वर साप पण यायचे. कोण कोण राहिले अशा घरात? मी सत्य बोलतोय. असं घर होतं की डोक्याला लागायचं असं वाकून जावं लागायचं. आणि घरातली प्रॉपर्टी म्हणजे काळी पेटी, आणि त्याच्यात आई सोनं पैसे नव्हते ठेवत, शेंगदाणे साखर ठेवायची. किती जणांना वाटतंय सत्य स्टेटमेंट असत? असा व्यक्ती तुमच्या समोर आहे. भयानक दुःख बघितलं लहानपणी. 15 रुपये रोजंदारीवर आईने काम केलं. 50 रुपये रोजाने वडिलांनी जाऊन विहिरीवर दगड फोडली, माती भरली लोकांच्या शेतात. गोड म्हणजे चहा. 1 रुपयाचा पाव भेटण्यासाठी सुद्धा मजबूर होतो. पाऊण एकर शेती होती. 4थी एका गावात, 7वी एका गावात, 10वी एका गावात. फार कष्ट होते आयुष्यामध्ये. आई आणि वडील पूर्ण क्षमतेने लढत होते आम्हाला वाढवण्यासाठी. 3 भावंड होतो आम्ही. पूर्ण क्षमतेने काम करत होते. बनेल फाटल्याला त्यांच्या अंडरवेअरला शिवलेलं असायचं, चपलीला धार लावली असायची. त्यांच्या हात काम करू एवढे उलायचे की ते बिबा घालायचे. आणि आई जेव्हा वाटण वाटायची तेव्हा ती मिरची जायची ना, अशी अशी करायची. आणि त्यांची इच्छा होती की आमच्या पोराने काहीतरी करावं. आम्ही नाही केलं. त्यांचा भावडा गैरसमज होता की शिकावं पोराला, म्हणजे पोरग गरिबीत उडण. शिकवलं त्यांनी 10वी पर्यंत आणि म्हणजे भाऊ आता कामाला जा. पहिला पगार 450 रुपये एका हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. प्लेट धुतली. कॉलेज शिकलो, MSITचा क्लास लावला आणि पगार 450 होता. 16 वर्षात घर सोडलं होतं. 16 वर्षाच्या आधीच गरिबीने एवढं मारलं होतं. पाणी वाहणं, शेतामध्ये काम करणं, ते आई वडिला सोबत जाऊन शेतीमध्ये ते ज्वार उपटवणं, एवढं गरिबीने आपटवलं होतं. एवढी इम्युन सिस्टम स्ट्रॉंग झाली होती. बस कसं तरी 15 वर्ष काढली शिक्षणामध्ये. असं वाटलं आता मी मोठा होणार. पण कामाला गेलो कळलं लेरियस उंदरांची. ते म्हणजे अनुभव घ्यावा लागतो. त्याच्या खानदानात कोणीच काही कमवलं नाही. एकच पर्याय असतो, शिक्षण घेणं, बरोबर ना, आणि नोकरीला लागणं. नोकरदार म्हणून लागलो आणि मग कळलं घरच्यांना नाही सांगू शकत. आता मी त्यांची लय कष्ट बघितली होती, मी लय तडफड बघितली होती त्यांची माझ्या डोळ्यात. मी एक दिवस मला नगरला यायचं होतं. माझ्या वडिलाला मी 50 रुपये मागितले. वडिलाच्या पायदरम्यातून त्यांनी पॉकेट काढलं आणि त्याच्यात असं करत करत मला कळलं फक्त 10 रुपये. किती रुपये तर मला 50 पाहिजे होते. त्याच्यात ना वडील पात्रांपेक्षा गपचूप द्यायची मला. अशी आईनं त्यात गपचूप बघूया की आपल्याला काय जास्त मिळतात पोराची. थांब म्हणजे बघू आलो 5 मिनिटात. आणि कुठं 7-10 मिनिटात जाऊन कोणाकडून कसे तरी आणले 40 रुपये. आणि त्याच्या पॉकेटात ते 1 रुपयाची 2 रुपयाची कडक नोट होती ना, त्या सगळ्या काढून मला 50 रुपये देते माझ्या वडिला. ते माझ्यासाठी ना 50 कोटी सारखे होते. ते मला आठवतं.
तो क्षण माझ्या मनामध्ये आहे ना, आणि तो जो दर्द मी भोगला ना, त्याच्या एवढा दर्द मला हे नेटवर्क मार्केटिंग मध्ये झाला. इन्सर्ट इगो हार्ट बीट नाही, तो माझ्या बापाचा दर्द. माझे वडील म्हटले होते, मी काम करता करता माझ्या पाठीत एक दगड पडला होता आणि तो कंटिन्यू पाठ दुखायची त्यांची, कंटिन्यू पाठवर कधी दाबावं लागायचं. ही गरिबीची स्टोरी सांगू का राहिली मी? गरिबी म्हणून निघलेले लोकच महान होऊन राहिले, कारण की त्याची इम्युनिटी फार स्ट्रॉंग होती. आणि जेव्हा कळलं, एक कंपनी 2 कंपनी अशा कंपन्यात जॉब करत करत मार्केटिंग भेटलं, पॉलिसी बिलिसी पाहिजे, 5-6 कंपन्यात बरबाद झाल्या. तुटलो होतो पूर्ण. जॉब मध्ये नाही, व्यवसाय करू शकत नाही, आई बाबाला सांगू शकत नाही. काय सांगू त्यांना? नव्हतं माझ्या हातात, मार्ग दिसत नव्हता, आणि जो मार्ग होता त्याच्यात मला होत नव्हतं. आणि अचानक एक घटना घडली. माझा भाऊ इथं आहे ऑलरेडी, तो आता तर 2-3 कोटीचा मालक बनवला आहे. पण एक काळ अशी घटना घडली, सख्या चुलत भावाकडून गाडीचं टायर पेट्रोल भरताना त्याच्या पायावर गेलं. हा, मला वाटलं थोडंच होऊन जाईल, आणि पैसे नाहीत म्हणून डॉक्टरने ट्रीटमेंट नाही केली, पायात पॉयझन झालं. आणि बरेचसे पैसे गेल्यानंतर सुद्धा सगळं नव्हतं ते लावलं इकून तिकून. डॉक्टर 21 दिवसानंतर मला आत येऊन म्हणतात, गुडघ्याच्या खाली पाय कट करावं लागेल 18 वर्षाच्या मुलाचा. माझ्या आईवडिला पण नाही सांगितलं मी, माझ्या भावाला पण नाही सांगितलं मी. निर्णय घेतला आणि त्यांना म्हणलं घेऊन जा. तो म्हणला, मला कुठं चाललंय? म्हणलं ऑपरेशनला. 24 तासानंतर जो जेव्हा शुद्धीला आला, त्यांनी मला येताना म्हणला, भाऊ मा पाय कुठे? त्याला कारण होतं फक्त पैसा, मजबुरी. आणि त्यावेळेस मी बेशुद्ध पडलो होतो. घर होते 180 किलोमीटर दूर गावाला. या भोसरीच्या एका हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं. मोठा होतो घरात, लहान बहीण, लहान भाऊ, 5 एकर शेती, जे 50 रुपये रोज कमवतात. सांगा मला, कोण गरीबाचे नातेवाईक कसे असतील? कसे असतात गरीबाचे नातेवाईक? गावातील लोकांनी ना आमची जी 1 एकर शेती होती ना, तिला बोली लावली होती. आत्या नाही, मामा नाही, काका नाही, कोणीच नव्हतं. भेटायला सुद्धा कोणी नाही आलं. चहा प्यायचं वांदा होतं, आणि ते डॉक्टर लोक 5-8 हजाराचे औषध लिहून द्यायचे मेडिकलवरून आणण्यासाठी मला. ही स्टोरी मी तुम्हाला आज समोरवली. बापला नाही सांगितली, बापूला नाही सांगितली. स्टोरी माझ्या देवाला, सोपराला पाहिजे. आणि स्टोरी मी का सांगू राहिलोय? तुमच्या आयुष्यात अशा वेगळ्या वेगळ्या स्टोऱ्या राहिल्या आहेत. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा स्टोऱ्या आहेत, फक्त त्याचं सेन्शन वेगळा वेगळा आहे. आणि एक दिवस माझा भाऊ म्हटला मला, रात्री 12:30-1ला उठला, भाऊ मला पॉयझनचं इंजेक्शन द्यायला डॉक्टरला. आपल्या वडिलांना 2 पाय आहेत, तरी आपल्या अवस्था अशी, आता माझा पाय कडे केलाय, मला आयुष्यभर उघडीवर राहावं लागेल. हे कसं जगायचं? जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलं ना, तेव्हा जे टॉयलेट असतं ना, इंग्लिश टॉयलेट घ्यावं लागणार होतं. आता 450 रुपयाचं ते घेण्यासाठी पैसे नव्हते. लई भयानक त्रासात होतो. आणि जवळपास 2 महिन्यामध्ये एक विचार होता, सगळे मार्ग संपलेत, एकच मार्ग आहे आता, संपवायचं स्वतःला. 60 दिवस तो विचार होता माझ्या मनात. काहीच नव्हता पर्याय, पळून जायचा पर्याय होता. बायको होती, पोरग झालं, एक भाऊ होता, आई वडील होते. ठरवलं पण पिंपरीचं रेल्वे स्टेशन, राहायला इथं होतो आम्ही, हसपटी वस्तीत आहे. तिथून 2:45 वाजता मी रेल्वे ट्रॅकला गेलो होतो. म्हटलं 10 सेकंद होते कुठून ट्रेन येण्यासाठी. एक विचार आला, काय माहित नाही पार.
आता मेला तर कोणाच्याच लाईफ मध्ये काही बदल नाही होणार, कोणालाच काही फरक नाही पडणार. उलट घरचे लोक लई त्रासात येतील, थोडे दिवस रडतील, ते पण विसरून जातील. बरोबर ना? ते पण तोच दिला तर धामा त्यांना भेटल. पण विचार केला, आता मरायचं नाहीये, पण समाजात मेल्यासारखं जगायचं. इमोशनल कट, अटॅचमेंट कट, भीती कट, आळस कट, टेन्शन कट, डाऊट कट. फक्त लढायचे. आणि इथपर्यंत मी आलोय ना, इथून मला वर निघायचंय. आणि या जगामध्ये जे जे लोक माझ्यासारखी परिस्थिती भोगलात ना, त्यांना गळ्याला लावायचे, त्यांचे अश्रू पुसायचे. त्या स्टेजला आल्यानंतर जे मरायला निघतात त्यांना प्रकाश दाखवायचा. आलो, माहिती नव्हतं काय भेटल, काय होईल, कसं होईल. जसं त्या अर्नॉल्डच्या डोक्यात विचार होता ना, मोठं व्हायचं. आणि मार्ग भेटला मला 2.5 महिन्यानंतर. एक अनवळीची व्यक्तीने मला प्रोग्रामला नेलं. माझ्या एका मित्राचा एक व्यक्ती बघितला, त्याने फक्त 2.5 लाख कमवले होते आणि त्याला एक हार गळ्यात टाकला होता. तो म्हणला, माझा मित्र येतो. आणि तिथून स्पार्क आला आतमध्ये. किती रुपये बघितले मी? किती रुपये? फक्त 2.5 लाख कमवलेला एक माणूस दिसला होता. तो होता माझा स्टार्टिंग पॉइंट. सुरू केलं, लागलो या इंडस्ट्रीमध्ये कामाला. लई त्रास झाला मला, लई पळपळ झाली. लोक ओळखीचे नाही, लिस्ट नाही, बोलता येत नाही, राहायचे वांदे, खायचे वांदे, सगळे वांदे. सगळे नाराज होते अशा परिस्थितीमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बिझनेसला सुरुवात केलं, काहीच माहित नव्हतं कसं होईल, काय होईल. फक्त एवढंच माहिती होतं, एकच सोल्युशन आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. घुसलो कामाला. 5:30ला रोज उठायचं, गारपाण्याने आंघोळ करायची. सकाळी एक चहाचा टपरीवाला होता, त्याची टपरी झाडायची आणि तो त्याच्यामुळे सकाळी एक चहा द्यायचा आणि थोडी पोळी द्यायचा खायला. असा होता. दुपारी काहीच माहित नव्हतं पुढं कसं होईल. एक व्यक्तीला प्रोग्रामला न्यायला तिकीट होतं 30 रुपये, 50 रुपये. नवीन सेमिनारला तिकीट होतं, सीईओ आहे ना आपले, तर आणण्यासाठी तर तिकीट असायचं. काम सुरू केलं, भयानक त्रास झाला. पुस्तक वाचायला सुरुवात केली, ट्रेनिंग मीटिंग, रोज कामात, रोज कामात, रोज कामात, रोज कामात, रोज कामात. काहीच माहित नव्हतं, पण ठरलं होतं करायचं, करायचे, करायचे, करायचे. 1000 रुपयात चेक करायला 72 लोक मला निगेटिव्ह भेटली. हे 52 ते सांगितले होते ना. अनोळखी लोकांना सांगायचे ना, ओळखीचे लोक नव्हते. सुरुवात झाली, 1000, 2000, 5000, 10000, 3000, असं अपडाऊन पडत 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 पडत. पण मला असं वाटत होतं, जर लोक 7ला उठतात ना, मी 6ला उठेन. जर लोक 5 प्लॅन देतात ना, मी 10ला प्लॅन देईन. मला लोकांना कॉम्पिटेट नव्हतं, मला लोकांपेक्षा मोठं नव्हतं बनायचं, मला माझ्यापेक्षा मोठं बनायचं होतं. समजतंय का? माझं कॉम्पिटिशन लोकांसोबत नव्हतं, माझं कॉम्पिटिशन माझ्यासोबत होतं. लढलो पोरांनो, त्रास झाला. 1 महिना, 2 महिना, 6 महिने, 1 वर्ष जिंदगीने लई खतरनाक कार्यक्रम केला सर. पूर्ण जिंदगीतला संघर्ष, जिंदगीतला स्ट्रगल 2010 ते 2011 साली केला. 6-7 महिन्यातच जे वडील टेन्शनमध्ये देशी दारू पेल्यापर्यंत आले होते, मी सोडा म्हणायचो तात्या. जेव्हा मी स्विफ्ट गाडी घ्यायला गेलो ना, त्यावेळेस त्यांच्या हाताने कॅश दिली होती. मी शोरूमला कॅश काढून द्या म्हणलं, माझ्या बापाला पैसे दाखवायचे, तुमचा पोऱ्या कमवू शकतो. ते दुःख बघितलं होतं त्यांनी. आणि त्या दिवशी त्यांनी गाडीचं नारळ फोडलं, मला कडकडून मिठी मारली आणि रडले. माझ्या आयुष्यात तुला आनंदाचा क्षण होता. पहिल्यांदा वडील पोराच्या गळ्यात मिठी मारतायत आणि रडतात, किती मोठं प्रौढ असं. भाऊ दारू नाही पिणार आता, असं बोलले होते मला. किती वेळ लागला गरिबीत ओढायला, घरच्याला बदलायला? काही वेळ नाही लागत. 6 महिने काफी झाले, 1 वर्ष काफी झालं. जेव्हा तुमचे मसल, तुमचे ब्रेन तसे स्ट्रॉंग होतात, झाले माझे स्ट्रॉंग. आणि त्याच्यानंतर काय झालं? अचिव्हमेंट वर अचिव्हमेंट, अचिव्हमेंट वर अचिव्हमेंट, अचिव्हमेंट वर अचिव्हमेंट. कमीच नाही आहे पैशाची. जेव्हा पाहिजे होते 1000 रुपये ना, तेव्हा भेटायचे 10 रुपये. आता पाहिजे 10 रुपये, भेटतात 1 लाख रुपये. का? जेव्हा भूक लागली होती, तहान लागली होती, तडपडत होतो, तेव्हा का नाही दिले त्यामुळे पैसे? गाडी झालं, घर झालं, पैसा झालं, लई झालं सगळं.
तर मी खुश नव्हतो. माझ्या आत्मनात त्रास होता. ते 25 वर्ष असे का झाले, मला हे शोधायचं होतं. पैसे आले म्हणून माझ्या नाही मारणार. देवाने माझ्यासोबत अन्याय का केला आणि त्याच्यासोबत पैसे कमवायला लागलो तेव्हा मला कळलं, मला तर भेटलाय मार्ग, पण लोक का हार मानतात, लोक का नाही लढत, लोक का सोडतात, मी का नाही सोडलं, लोक का सोडतात, माझ्या त्याच्यात काय फरक आहे मला कळत नव्हतं. सविता मॅडम सोबत आम्ही बसलो. मी 12 लेडीजची एक मिटिंग घेतली. त्या 12 लेडीज सोबत 4.5 तास मी रडत होतो त्यांचे दुःख ऐकून. कोणी म्हणला की माझा नवरा माझ्या तोंडावर थुकतो, लोअर क्लासमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. एक लेडीज म्हणली माझा नवरा माझ्या अवघड ठिकाणी याच्यासाठी करतो. मी म्हणलं एवढे खूप लोक आहेत. आणखी 2-3 लेडीजचे विषय जर सांगितले ना तर सांगू नाही शकत. विचार केला एवढे क्रूर थॉट आहेत, यांना पैशाने कपड्याने आनंद नाही बदललं जाऊ शकत, त्यांना विचाराने बदललं जाऊ शकत. अपंग आहेत, कोणी विधवा आहे, कोणी बाळ लग्न होऊन राहिलं, तडपडतोय ते पोऱ्या आईबापासाठी, पोरगी तडपडते आईबापाला मदत करायसाठी, तो तरुण मुलगा तडपडतोय आईबापासाठी, पत्नीसाठी, पोरासाठी, ती बाई तडपडते, तो म्हातारा माणूस तडपडतोय. यांना मार्ग दाखवायला कोणीच नव्हतं. कोणाचं बाळ मरतंय, कोणाची केस चालू आहे, कोणाला हाणामाऱ्या होऊन राहिल्यात, कोणाला तरी चिटिंग करून राहिले, कोणीतरी फार आत्महत्येपर्यंत जाऊ राहिले. मी विचार केला काय करू यांना, कसं मदत करू मी, आजूबाजूला सगळे दुःखाचे आहेत. मग मी डोनेशन, अनाथ आश्रम, वृद्ध आश्रमाला जायला लागलो, मदती केल्या. मला कळलं हिने काय नाही होऊन राहिलं, काय सोल्युशन काय आहे. आतून आकांताने ओढत होतो, माझ्यासाठी नव्हतो मार्ग शकत. भगवंता माझ्यावरती वेळ का आली आणि यांच्यावर का आली मला सांगा. मला उत्तर शोधायचं होतं. मशिदीत गेलो मी शिरखुर्मा खायला टोपी घालून. मी चर्चमध्ये गेलो सांगवीच्या. मी तुळजापूरला गेलो, मी शनी शिंगणापूरला गेलो, मी शिर्डीला गेलो, मी पंढरपूरच्या नद्यात उड्या मारल्या, मी आळंदीला जाऊन आलो. आणि मी क्लिअरच होत नव्हतो, मला कळत नव्हतं कसं होईल. माझा प्रश्न होता माझ्या जिंदगीत असं का होऊ राहिलंय. आणि याचं राईट उत्तर देणारा कोणीच नव्हता, ना माझा बाप, ना माझा मित्र, ना माझा नातेवाईक. ज्या गुरूंना भेटलो ना ते पण म्हणायचे कर्मवीर मास्त. मला पटत नव्हतं. म्हणलं मला त्याच आईचा गर्भ का भेटला, करोडपतीचा गर्भ का नाही भेटला सांगा मला. मी काय पाप केलं होतं, मला का भोगावं लागलं आणि लोकांना का भोगावं लागू राहिले. तेव्हा महिन्याला मला 8 लाख रुपये इन्कम येत होतं. त्यावेळेस माझी मानसिकता होती. इमॅजिन करा तर एवढे पैसे येत आहेत तुमच्याकडे आणि तुम्हाला लोकांबद्दल करू नये आणि तुम्ही काही शोधताय तर देव दाखवणार का नाही मार्ग. मग 20-20, 30-30 वर्ष करू लोकांना का नाही राहिलं, 40-40 वर्ष करू का नाही झालं. ज्यांना भले ज्यांना आम्ही गुरु मानतो का नाही झालं त्यांची. मला नाही ना पाहिजे. आमची फॅमिली बघा सिंपल राहिली. नो दिखावा काहीच नाहीये. आमच्या आई वडील सिंपल आहेत, अजून शेतीत कामं करतात. नाही म्हणतात भाऊ साधी राहणी मान. नो आम्हाला कष्ट करायचे, आमचं कर्तव्य पार पाडायचे. नो मला कळत नव्हतं. माझा एकच प्रश्न होता, त्या गर्भात मी का आणि कुठून आलोय सांगा. ते म्हणले आई वडिलांमुळे आलायस. नाही, त्यांनी मला शरीर दिलंय, तोच गर्भ का. आणि मग काही लोकांची गुरुंची तत्मम व्हायची, गुरु करावं लागल, इकडं जा तिकडं जा, हात दाखव. कुठंच नव्हतं उत्तर भेट. माझ्याकडे कुराण आहे, माझ्याकडे बायबल आहे, माझ्याकडे ओम शांती ओम माहिती आहे, हॅपी थॉट्स माहिती आहे, त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग माहिती आहे, सीडीज, पुस्तकं, टेम्पोभर आध्यात्मिक मटेरियल गोळा केलं. शोध चालला होता. सद्गुरू वामनराव पै माहिती, त्यांचा स्टडी. त्यानंतर पंजाबचे एक पंजाबी समजवतात धननिरंकार माहिती. सगळा शोध घेतला, ठिकाणा घेतला. कन्फ्यूज. ज्या दिवशी गीता हातात भरली आणि सांगितलं की आत्मा आपल्या गर्भाने ट्रॅव्हल करतो.
ज्याचं उत्तर 5-6 वर्षापासून शोधत होतो लोकांना मदत करायला, त्याचं उत्तर मला गीतेच्या पहिल्याच दुसऱ्याच चॅप्टरमध्ये भेटलं. अंधार होता, प्रकाश झाला, कॉन्फिडंट आला, विश्वास आला. आणि जो सोर्स आहे तो सांगणारा कोणी अंडू पंडू नाहीये, तो ब्रह्मांडाचा मालक आहे. सोर्स राईट ऑर रॉंग? तुम्हाला बाप नाहीये, तो माझ्या आत्म्याचा बाप आहे. हे सर्व भरोसा केला त्या एनर्जीवर, विश्वास केला त्या एनर्जीवर, त्या चेतनेला घेऊन काम केलं. आणि म्हणून हॅपीनेस चालू झालं सनेजमध्ये, स्पिरिच्युअलिटीवर टॉक चालू झाला. आज आपल्याकडे सगळ्या रिलिजनचे लोक कामं करतात. कोणीच म्हणत नाही की हे लोक अध्यात्म कशा प्रमोट करतात. हे सोडून, कारण की लोकांना बेस समजून राहिला आहे, बेस. आणि मग मला जेव्हा कळलं, आज बघा लोकांना आपल्या सेशनमधून या गोष्टी क्लिअर होऊ राहिल्यात. RTP मध्ये जवळपास 350 स्लाईडचं सेशन असतं आपलं, 5-5.5 तासाचं. माहिती ना, स्पिरिच्युअलिटीवर युट्यूबवर व्हिडिओ आहे. आपला जी सोशल मीडियावर फॉलोविंग आहे त्याच्यातली 98% फॉलोविंग फक्त भगवद्गीता स्पिरिच्युअलिटीमुळे. किती लोकांना माहिती आहे गोष्टी? किती लोक अशी इथे की माझ्या व्हिडिओतलं तेच आवडलंय म्हणून आम्ही सनेजमध्ये आलो. या हात सनेज पिण्याची इंटरेस्ट नाही तुम्हाला, तुमच्या आत्म्यात प्युरिटी आहे. आणि आत्म्याबद्दल काहीतरी 10-20 सेकंद तुम्ही ऐकले म्हणून पारा घातलाय तुमच्यात. रिझल्ट नाही, प्रोडक्ट्स नाही, पैसे नाही, गाडी मर्सिडीज म्हणून आले तुम्ही. कशामुळे आला? त्या परमात्म्याने जे प्युअर तत्व सांगितलंय त्या तत्वाबद्दल एक मोडका तोडका शब्द तुमच्या हृदयात जाऊन प्रकाश करून राहिले. सो दॅट एनर्जी इज नॉट माय एनर्जी. आय एम ओनली सोर्स, आय एम ओनली पोस्टमनी. येस ऑर नो? जस्ट तो सोर्स मी माझ्या लाईफ मध्ये अप्लाय करून राहिलोय आणि तुम्हाला समजून राहिलोय. आणि आज बघा, नवरा बायको एकत्र येऊ राहिलेत, माफ करून राहिलेत, दुश्मन्या मिटून राहिलेत, कंप्लेंट्स मागे घेऊन राहिलेत, बदलाव करून राहिलेत आयुष्यामध्ये, हलके होऊ राहिलेत, हलके मोकळे होऊ राहिलेत. एका सेशनवरून बाहेर आलो, भर उन्हात 2:30 वाजता एक बाई पोपाट्यात झोपली. म्हणला, ताई उठा उठा उठा. नाही सर, 8 वर्षापासून रडत होते, तुमच्या 5 मिनिटात मोकळे झाले मी. 8 वर्षापासून दुःख होतं मला. म्हणलं काय होतं? म्हणजे माझा पोरगा अपंग आहे आणि मला नातेवाईक मित्र आजूबाजूचे लई वेगळ्या नजरेने पाहतात. माझ्या बापूचा असं पोरग का आला त्याच्याकडे बघून मला लई रडायला येत. आम्हाला वाटतं कधी कधी दोघांनी आम्ही करून जावं. आणि म्हणले तुमचं जेव्हा ऐकलं ना, आपले शरीराचे नाते आहेत, प्रत्येक जीवात्मा कर्माला सांगित असतो. त्या दिवशी मला क्लिअर झालं की त्याचं कर्म आहे आणि आमचे काहीतरी व्यवहार आहेत म्हणून आम्ही एकत्र मोकळे झाले. म्हणजे सर बस बस एका जीवात्म्याचं दुःख दूर करू शकलो, हे भगवंताचं कार्य आहे. वरवर सांगून नाही, वरवर नाही, मुळातलं उदाहरण द्यावं लागेल. स्वप्न ठीक आहे, शांत हे होत असतं, हे नाही, मुळात रूट कॉज. हे स्वप्न अर्जुन फार ज्ञानी होता, असंच नाही लढला. कृष्ण स्पिरिच्युअलिटी मुळात समजवली, मुळात रूट कॉज. हे स्वप्न वर नाही, वरवर नाही, वरवर नाही समजवली, मुळात जाऊन समजवली. आणि आज हे सगळं जे क्रेडिट आहे ना, हे जे मला तुम्ही मान सन्मान इज्जत देत आहे ना, आपले कुठेतरी वेगवेगळे खरं जन्मात ते पुण्य, या पुण्याचा उदय झालाय म्हणून आपण भगवंताबद्दल चर्चा करू राहिलो. 2021 आता 2000 आहे ना, 100 वर्षाने तर पुणेच नसणार आहे आपण. पुणेच नसणार आहे का रोड घेतला बघा. आज बा मी गाडी घेतली, मी घर घेतलं, मी पैसे कमवले, चिल्लर आहे रे, चिल्लर आहे. ते काय नाही टिकणार. एकच टिकणार आहे की भगवंताचे जे जीव जे तडपडतात त्यांना अंधारातून प्रकाशात आणलंय का? पहिला तू प्रकाशात आलायस का? सगळ्यात मोठं भक्ती कशात आहे माहिती? भगवंताचे जीव आहेत ना, त्या जीवांचे आश्रम बसून त्यांना चांगल्या ट्रॅकला आणणं, ही सगळ्यात मोठी भक्ती. इथं अल्लाह भेटल, इथं जिजाज भेटल, इथं राम भेटतील, इथं कृष्ण भेटतील, इथं माऊली भेटतील,
इथं समर्थ भेटतील, इथं भवानी भेटल, इथं हनुमान भेटतील, सगळे देवी देवता तुम्हाला लोकांच्या सेवेमध्ये भेटतील. आणि ती हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस मध्ये लपलेली समजतंय ना. आणि आज ही सगळी अचिव्हमेंट झाली आणि आता 2 पेटार आहे आपल्याकडे. 2 पेटार. दोन्ही गोष्टी आहेत. जगातले कुठले प्रॉब्लेम असू द्या, मी काय बोलतोय, जगातले कुठलेही प्रॉब्लेम असू द्या, आणि जर तुम्ही माझ्या शब्दावर म्हणजे माझे म्हणजे भगवंताच्या शब्दावर बिलीव्ह करायला तयार असाल तर 10, 20, 30, 40 वर्षाचं ओझ 10 मिनिटात खाली होऊ शकतं. 10 मिनिटात. किती मिनिटात? 10 मिनिटात. उठा. जागे. नाही उठा म्हणजे आतून उठा. जागे. मी माझं कार्य करूय, मी एवढ्या दिव्याला पेटून राहिलोय ना. आता तुम्ही दिवा पेटून फक्त नवरा बायको पोरा सोरांना उजेड नाही करायचा. मी करू राहिलोय का? मी माझ्या बायकोला घेऊन सांगितलं ना मी यांचा आहे, माझ्या आईबापाला पण सांगितलं मी यांचा आहे. तुमच्या शरीराच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ते पूर्ण करण्यासाठी किती रुपये लागतात? लाख 2 लाख रुपये. हे सोडणं नाही झाले. हे सोडणं. मग आता मला समाजासाठी कार्य करायचे. माझा दिवा पेटवलाय, आता मरेपर्यंत मला लोकांना पेटवत राहायचे. ज्ञानेश्वर माऊली एक दिवस येऊन म्हणले ना, आता आम्ही समाधी घेतोय. मोठ्या भावाच्या अगोदर लहान भाऊ काय म्हणतोय, बास आता मला काय करायचंय, समाधी घ्यायची, नको हे शरीर मला. हे सोडणं. हे शरीर असं तर इच्छा असतील, आणि इच्छा असतील तर काम आसन, क्रोध आसन, लोभ आसन, मद आसन, मत्सर आसन. शरीर हे पण इच्छा संपल्या मुक्ती. शरीर हे पण इच्छा संपल्या मुक्ती. पण शरीर हे आणि इच्छा आहेत म्हणजे काय, बंदिस्त, बांधलेलं आहे तुम्हाला. शरीर संपलंय आणि इच्छा आहेत. पुन्हा जन्मे, पुनरपी जननी, पुनरपी जननी मरणे, म्हणजे पुनरपी जननी जननी, पुनरपी जननी, पुनरप मरणम. जठरे म्हणजे पुन्हा गर्भामध्ये यावं लागलं. 84 लक्ष योनी, कुत्री, मांजरं, डुकरं सगळ्यांच्या गर्भामध्ये ट्रॅव्हल करत हे ह्युमन लाईफ घेतलंय. मिस नका करू, याला नका करू मिस. उंच व्हा. तुमच्या मनामध्ये प्रकाशाची गरज आहे, सोडणं. तुमच्या परिवारात प्रकाशाची गरज आहे, सोडणं. आणि तुमच्या आजूबाजूला या सोसायटीला प्रकाशाची गरज आहे. राईट ऑर रॉंग? राहण्यासारखं नाही जगायचं आपल्याला. आणि माझं तर टार्गेट आहे, मी तर करणार आहे लोकांना मदत. माझी सगळी जी अचिव्हमेंट आहे ना, ही सगळी भगवान कृष्णाला अर्पण करतो. सगळी माझी अचिव्हमेंट्स आहे ना, या कंपनी असेल, माझा परिवार असेल, आणि तुम्ही सगळे लोक या अचिव्हमेंट आहे. मी नाहीये, मी जस्ट मीडिएटर आहे. राईट ऑर रॉंग? हे टेम्पररी पोझिशन आहे, पण टेम्पररी आहे. मी ख्वाहिश तुम्हाला आज मी तुम्हाला एक शब्द देतो, माझ्या मुलीची, माझ्या बायकोची, माझ्या मुलाची, माझ्या आई वडिलाची शपथ देऊन सांगतो, त्या प्रभू परमेश्वरची शपथ देऊन सांगतो. आजच्या हृदयात जे शब्द आहेत तेच मी बोलतोय की बस आखरी श्वासापर्यंत, रक्ताच्या आखरी थेंबापर्यंत मला तुमची आणि तुमच्या दूर समाजाची सेवा करायची. आपण शरीराचे नाही, आपण आत्म्याचे नाते बनवूया. शरीराचे नाते दुःख देतात ना, भाऊ बहीण ताई काका मामा. आपण आत्म्याचे नाते बनवूया. यावर उंच आकाशी झेप घेऊया, करूया प्रकाशमान. तुमचं कुटुंब 4-5 लोकांचं नाहीये, ते कुटुंब प्राण्याचं असतं. कोणाचं असतं? 4-5 लोकांचं कुटुंब प्राण्याचं असतं. तुमचं कुटुंब हजारो लाखो लोकांचं व्हायला पाहिजे. करायचंय का? हजारो लाखो लोकांचं कुटुंब करूया. तर पडणाऱ्या जीवाला देऊया. याच्यासाठी पहिलं तुम्ही जागे व्हा. चला थायलंडला, गाड्या घ्या, घरं घ्या, पैसा कमवा. शारीरिक जे रिलेशन आहेत ना, पटापटा त्यांना पैसे देऊन कामाला लावा. एकदम मनी फ्रीडम मध्ये या. स्ट्रेस फ्री होतात, टाइम फ्री होतात.
आणि मग एक भौतिक जगातल्या अचिव्हमेंटचा भंडार आणि एक आध्यात्मिक जगातला भंडार बॅलन्स करून जाऊया. लोकाला वाटत काही लोक समजतील तर तुम्ही परमात्म्याच्या नजरेत प्युअर पाहिजे, आतून दूषित नाही पाहिजे, आतून प्युअर होऊया. लोकांना नाही माहिती तुम्ही काय करताय, कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत, पण आपण करूया. आणि आज जर तुमच्या हे ऐकून अंगावर शहारे येतात, डोळ्यातून पाणी येतात ना मॅडम, प्युअर हृदय तुमच्या सगळ्यांची रिली प्युअर आहे, प्युअर चेतना आहे. आणि चेतना जागी झाली, या चेतनेसोबत आपण कार्य करूया. आहे का तयारी? करायचंय, लढायचंय, करणार. तर मला वाटतं ॲप्रिशिएशन, तारीफ करा लोकांच्या. गरज आहे या गोष्टीच्या. कशाची गरज आहे लोकांना? तुमच्या मुलांना, तुमच्या बायकोला, तुमच्या नवऱ्याला, आई बापांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या डाऊनलाईनला, तुमच्या कस्टमरला, तुमच्या अपलाईनला, तुमच्या कंपनीला तुमच्या तारीफची गरज आहे. करताल का? त्यानंतर थँक्यू म्हणा लोकांना. अगर सुख मिला है तो भी थँक्यू, अगर दुख मिला है तो भी थैंक यू. वो नहीं दे रहा है, हमारा भाग्य हमें लौटा रहा है. वो जस्ट क्या है, एक मीडियम है. से थँक्यू. शरीर जे दिलंय त्याला थँक्यू म्हणलात ना. घटना घडून गेल्या, थँक्यू देवा. टंगलं गाठणार होतं, फक्त 2-3 टाके पडले, थँक्यू. आणि से सॉरी. मिठ्या मारा घरच्याला, त्या बायकोला, त्या नवऱ्याला, त्या पोरांना, कुठे जे असतील ना त्यांचं ओझं हलकं करा. त्यांना बंधनातून मुक्त करा, तुम्ही बंधनातून मुक्त व्हा. स्टेशनवर उतरायचे सगळ्यांना. सगळ्यांच्या जन्मतारीख वेगळ्या वेगळ्या आहेत तुमच्या घरात, आपल्या घरात. सगळ्याच्या मरण डेट वेगळ्या वेगळ्या असणार आहेत. काहींचे आजी आजोबा गेले असतील, काही असतील, काहीचे वडील उतरले असतील. तसं माझ्या आयुष्यामध्ये माझे आजी आजोबा उतरलेत, माझे चुलत भाऊ उतरलेत, माझी मावशी उतरली रिसेंटली, जिने मला सांभाळलं. अचानकच गेली, जाऊ पण नाही शकलो तिथं. कर्तव्य पालन ना. जेव्हा मोठे कर्तव्य आहेत तुमच्याकडे, तर तुमच्यावर धर्मसंकट तयार होतं. कोणतं कर्तव्य पालन करायचं समजतंय का? नाही जाऊ शकलो. माझ्या रिलेटिव्हच्या डेथला नाही जाऊ शकलो. 10-12 जात आहेत. कधी कधी माझ्या टीमच्या लोकांचे काही दुःख काढतात, त्यांचे पण पोहोच येत नाही. धर्मसंकट असतं. धर्माचं पालन करण्यासाठी तुमचा आतला आवाज देतो. तुमचा पर्पज कुठल्या गोष्टीला तुम्हाला, बिकॉज ग्रेटनेस इज अ चॉईस. तुम्ही निर्णय कुठले घेता तिथं पोहोचणार. उतरून जाणार. वडील उतरतील, आई उतरल, नंतर मला उतरायचंय, माझी पत्नी वेगळ्या ठिकाणी उतरल, आणि नंबर 100 नाही होणार. बॉडी सोबत सगळं संपून जाईल. हे सोडतो माझा पुढली चेन पण उतरून जाईल. आणि असं हजारो जन्मात आपण जवळून पाहिले. छोटा असो मोठा असो, त्याला जाळलं जातं. पृथ्वीच्या लागणीवाईमध्ये तो विलीन होतो. आणि तो जीवात्मा गेला रे गेला, पुन्हा त्याच्या कर्मफळानुसार त्याला त्याच्या इच्छेनुसार वेगळ्या वेगळ्या युनिट ट्रॅव्हल करावं लागतं. आपण पण असं ट्रॅव्हल करत आलोय. ऍक्सेप्ट दिस. म्हणून मला असं वाटतं, माफ करा लोकांना. करतात का? जे आहे ते लय जबरदस्त आहे, आणि जे आहे जे जबरदस्त आहे, पण तुम्हाला असं वाटतं आणखीन भारी बनवा, तर निगेटिव्ह गोष्टी नाही, पॉझिटिव्ह गोष्टी हायलाइट करा. आहे का तयारी? आहे ना तयारी? म्हणून मला वाटतं करूया स्वप्न पूर्ण. आपण करायचे का? अनायत आहे ना, अनायत आहे ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणले होते काय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा आंबा आणि चिकू मिळते. आंबा पिकल्यावर कोई सहज बाहेर निघत नाहीये, घर घेऊन निघते. त्याला म्हणतात अटॅचमेंट. शरीराशी, परिवाराशी, संपत्तीशी, सौंदर्याशी, त्याला अज्ञान म्हणतात. आणि म्हातारा झाला माणूस ना, तरी माणसाला तडप होतो. म्हणून रिअल नॉलेज सोबत जीवन जगा. म्हणजे चिक्कू पिकल्यानंतर मी कशी बाहेर निघते, तसा जीवात्मा एक्झिट झाला पाहिजे, विदाउट एनी लगेजेस. अंडरस्टँड? आणि जर तुमच्याकडे हा पॉलिसी गो असेल तर तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. म्हणून ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, कसं जगायचं? बॅलन्स. या भौतिक जगात राहून सुद्धा लोकाला तुम्ही योगी वाटले पाहिजे. समज काय? योगी म्हणजे फक्त भगव्या कापल्यात नाही, टिळा बिळा लावल्याला नाही, माळ घातल्याला नाही. त्याला इथून पुढल्या काळात बोटबेट घातलेले मॉडर्न योगींची गरज आहे लोकांना.
मॉडर्न म्हणून वेस्टर्न कल्चरचा ड्रेस कोड घालून आज आपल्या संस्कृतीविषयी मी चर्चा करू आली. समज नाही माझ्या गळ्यात दिसते काही काही टिळा बिळा दिसताय. असं असतं तर लोक आलेच नसती, म्हणले असते हे ऑर्डे मालकरी ऑरे टिळा घालून बसले. हे सर नो सर तुम्ही नॉनव्हेज खातात का? आता मी जर नाही म्हणलं याची खायची इच्छा असेल ते माझ्या काम करेल का? नाही. आणि मी जर हा म्हणलं आणि ते खात नसल तरी पुन्हा गडबडी, कोणी कुणा दर्भ संकटी. मग उत्तर कसं द्यायचं विचार करा. इथून सुरुवात होती लिडरशिप. लोक घोड्यावर पण बसून देत नाही आणि पायी पायी पण चालून देत नाही. समजतंय का? राईट और रॉंग? अंडरस्टँड हो रहा है की नाही हो रहा है? म्हणून मला असं वाटतं की तुम्ही या निघा बाहेर, त्या नातेवाईकाने मोहातून बाहेर निघा आणि सगळा मनापासून. आणि जेव्हा असं बॅलन्स नाही जगतात ना तर असा असा अचानक मृत्यू नाही येणार. कळणार तुम्हाला 5-6 दिवस चलो निकलना है बॉस बिकॉज यू आर बॅलन्स मोड. यू आर कुठल्या मोडमध्ये आहेत? इलेक्ट्रॉन मोडमध्ये आहेत. बॅलन्स एनर्जीमध्ये जेव्हा माणूस असतो तेव्हा तो चिप्पू सारखा असतो. बिकॉज जो मिलने वाला है वो छूटने वाला है. सोडो जो ब्यूटी मिला है वो निकल रहा है कि नहीं धीरे धीरे. कुछ लोग निकल गए फिर भी आर्टिफिशियली प्लान कर रहे हैं. राइट और रॉन्ग? अभी सफेद है लेकिन कलर चल रहा है क्योंकि हमारे धंधे की गरज है. किंवा मिलैयाला दिसलो तर तुम्ही म्हणणार का हे चोरणी आहे नाही कसं चोरलो तो कलर लावून यावंच लागतं. राईट और रॉंग? म्हणजे टेम्पररी या सगळ्या गोष्टी. सगळं टेम्पररी. आई टेम्पररी, बाप टेम्पररी, नाते गोते सगळं टेम्पररी. सुख दुःख दुश्मन्या परमनंट कोणी केल्या? आपल्या अज्ञानापणामुळे झाल्या. निघा बाहेर उंच लेवलला या आणि मग जे पूर्ण जिंदगीत मिळवायचे ना ते 4-5 वर्षात मिळवून टाका. आणि जेव्हा मृत्यू समोर येईल ना तेव्हा म्हणायचं चलो निकलते, चलो दुसरे हॉटेल में दूसरे कंट्री में निकलते, जो भी है बॉस चलो निकलते. सगळे बोंबलत असतील अज्ञानी लोक तुमच्या नावाने रडत असतील. हजारो लाखो लोक तुम्ही चाललाय रडतील ना कॉन्ट्रीब्युशन केलं तर. नाही तर काही लोकांना जायला 10 लोक पण नसतात. आलं काय गेलं काय काही फरक पडत नाही. पण मला असं वाटतं असं कार्य करूया तुमच्या जाण्यामुळं कित्येक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हे स्वप्न हळहळ व्यक्त करू शकले पाहिजे. आला आणि गेला काहीतरी करून गेलाय. सगळे पोरं सोरं नातेवाईक मित्र सगळी संपत्ती येत असन त्यावेळेस तुम्ही म्हणू शकले पाहिजे एक अभंग लावू ना. ए बाळा एक अभंग लावू ना. खटला तुकाराम महाराजांचा आम्ही जातो आमच्या गावात अशी इच्छा झाली पाहिजे. जे देवटी आहेत ना भगवंताचे जसं गर्भधारण करतात ना गर्भधारण मध्ये काहीतरी प्रोसेस असतात. ते असतात का? गर्भधारण केल्यानंतर हे प्रोसेस असतात ना डिलिव्हरी पर्यंत. हायर लेवलला हाऊ टू डिपार्च पीपल लोकांना कसं पाठवायचं मरतानी याचं प्रिपरेशन आहे स्पिरिच्युअलिटीला. आपल्या असेच मरतात आणि असेच जाऊन येतात. आय डोंट नो मरावं कसं मरायचं तर तीर नाही ना. मरतानी राईट गाडी भेटली पाहिजे की नाही. दारोडा बसता गेला रेल्वे स्टेशनवर ते पण कुठं दलगत त्याच्या जंक्शनवर कुठल्या ट्रेनमध्ये बसून कळतच नाही. म्हणून काय डिपार्चर कसं एका जीवात्म्याला म्हाताऱ्या माणूस जो मरायला आलाय त्याला कसं पाठवावं त्याच्यामुळे त्याला राईट गाडी भेटल. इथपासून चालू होतं. आणि तुम्हाला पण कोणाला तरी पाठवायचे तुमच्या घरच्यांना. नंतर तुम्हाला पण घरचे पाठवणार आहेत. नो म्हणून मला असं वाटतं तेव्हा काय तिथं अभंग काय असन आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा. राईट और रॉंग? सो चलो लास्ट आपण एक अभंग ऐकायचा आहे सगळ्यांना. तुम्ही म्हणताना अभंग लावतो